नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित पूर्व चाचणी अभ्यासणार आहोत। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। विषय मराठी। प्रश्न पहिला, पुढे दिलेला परिच्छेद वाच व प्रश्नांची उत्तरे लिही। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खाली दिलेला परिच्छेद व्यवस्थितरित्या वाचायचा आहे व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। उतार्यातील आलेली म्हण। उत्तर आहे काखेत कळसा नि गावाला वळसा। उतार्यातील निवेदन स्त्रीचे आहे की पुरुषाचे? उत्तर आहे स्त्रीचे। प्रश्न दुसरा, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्हे वापरशील? 1. खरं सांगशील का आता? तर या दिलेल्या वाक्यामध्ये आपण प्रश्नचिन्ह वापरणार आहोत। प्रश्न तिसरा, आपलाच आपल्याशी जो संवाद चालतो त्यास टिंबटिंब म्हणतात। पर्याय आहेत संवाद, आत्मसंवाद, वाद, कलाविष्कार। उत्तर आहे पर्याय ब, आत्मसंवाद। प्रश्न चौथा, पुढील इंग्रजी शब्दांचे मराठीतील प्रतिशब्द लिही। 1. इमोजी, तर मराठीत भावमुद्रा असे म्हणतात। 2. आंतरजाल, याला आंतरजालच असे म्हणतात किंवा महाजाल म्हणतात। प्रश्न पाचवा, पुढील शब्दांचे सामान्य रूप लिही। 1. गावाला, तर गावा हे उत्तर असून मूळ शब्द गाव असून ला हे प्रत्यय आहे। तसेच पावसात, उत्तर आहे पावसा, मूळ शब्द पाऊस असून त हे प्रत्यय जोडण्यात आलेले आहे। शब्दाच्या शेवटी कर हा प्रत्यय लावून कोणतेही 2 शब्द तयार करून लिही। उत्तर आहे सोयीस्कर, कणखर, प्रभाकर, दिनकर। पुढील क्रियाविशेषणे वापरून वाक्य तयार कर। 1. हळूहळू। उत्तर रस्त्यावरून बैलगाडी हळूहळू चालली होती। 2. नेहमी, गोरगरिबांना नेहमी मदत करावी। खालील वाक्यात कंसातील योग्य केवळ प्रयोगी शब्द लिही। पर्याय आहेत बापरे, आहाहा, आई ग, अबब। 1. टिंबटिंब, केवढा मोठा देव मासा। उत्तर आहे अबब। 2. टिंबटिंब, किती सुंदर इंद्रधनुष्य। उत्तर आहे आहाहा। पुढील शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ लिही। 1. मान, मान या शब्दाचे अर्थ आहेत आदर, स्वाभिमान। प्रश्न 6वा, माणूस व झाड एकमेकांशी बोलत आहेत अशी कल्पना करून त्यांच्यातील संवाद थोडक्यात लिहा। माणूस त्याच्या जागेतील आंब्याचे झाड तोडण्यासाठी कुऱ्हाड घेऊन येतो। इतक्यात झाड, थांब मित्रा, मला तू तोडू नकोस। माणूस, का नको तोडू? मला या ठिकाणी एक प्रशस्त खोली बांधायची आहे। झाड, आज जर तुम्ही आमची कत्तल केली तर पुढील पिढीला ऑक्सिजन कुठे मिळेल, पाऊस कसा पडेल याचा तुम्ही विचार केलात का? तुझ्या बाबांनी 25 वर्षापासून मला जोपासले आहे। मी कित्येक वर्ष तुम्हाला फळे दिली, शुद्ध हवा दिली, सावली दिली, तुला आईसारखी माया दिली। तू हे सगळं विसरलास का? माणूस, नाही मित्रा, मी कसं विसरेन? तुझ्या अंगाखांद्यावर मी लहानाचा मोठा झालो। आज वेळीच तू माझे डोळे उघडलेस। आज खूप मोठी चूक माझ्या हातून घडली असती। मीही तुझी काळजी घेईन, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत। तर अशा रीतीने तुम्हाला माणूस व झाड यांच्यातील संवाद लिहायचा आहे। तुम्हीही तुमच्या परीने संवाद लिहू शकता। विषय इंग्रजी। रीड द क्वेश्चन्स अँड सर्कल करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज मीनिंग ऑफ 2 गज की दूरी? ऑप्शन आर 5 feet, 4 feet, 2 feet, 6 feet. Answer is option D, 6 feet. 2. What protects us from coronavirus? Option are wearing a mask, washing hands frequently, keeping social distance, all of above. Answer is option D, all of above. 3. Fallen leaves from trees are useful for dash.
Option are water, soil, air, sky. Answer is option B, soil. 4. Who helps farmer to make soil good? Option are earthworms, snake, dog, ox. Answer is earthworms. 5. Gandhiji never could learn the art of dash. Option are writing, speaking, copying, reading. Answer is option C, copying. 6. Dr. APJ Abdul Kalam wrote an autobiography named dash. Option are My Experiments with Truth, The Problem of Rupees, Discovery of India, Wings of Fire. Answer is Wings of Fire. Read given passage and answer 7 and 8 questions. Question number 7. Who constructed Taj Mahal? Option are Shah Jahan, Ustad Ahmad Lahori, Bahadur Shah Zafar, Akbar. Answer is Shah Jahan. 8. After 12 May 1638, dash was capital of India. Option are Delhi, Agra, Mumbai, Kolkata. Answer is Delhi. Read given sentence and answer 9th question. I celebrated my 15th birthday last Saturday. I invited all my friends to a birthday party at your house. Question number 9. Which word is wrongly spelled? Option are birthday, celebrated, invited, Saturday. The answer is option D, Saturday. 10. Find out correct word. Option are Wednesday. या ठिकाणी वेनसडेची तुम्हाला करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. ऑप्शन आहे ए, वेनसडे. 11. Your friend won a gold medal in running competition. Which is the most suitable greeting on his success? Option are Happy birthday to you, Happy Holi, Congratulations, okay. Answer is option C, Congratulations. 12. What we say when we go to sleep? Option are nice day, good morning, bye, good night. Answer is option D, good night. Read given passage and answer 13 and 14 questions. Question number 13. Choose our great classics books dash. Option are Ramayana, Gita, A and B, none of the above. Answer is option C, A and B. Question number 14. Dash our real friends. They give us knowledge. Option are trees, books, animals, none of above. Answer is option B, books. 15. The earth moves around dash sun. Option are A and the, none of above. Answer is option C, the. 16. Ram is sitting dash Nagesh and Sandeep. Option are among, into, in, between. Answer is between. 17. Fill in the blanks with correct helping verb to make meaningful sentence. Boys dash laughing yesterday at teacher's jokes. Answer are where, are, did, would. Answer is where. 18. Dash is the best policy. Option are mankind, service, honesty, truthfulness. Answer is honesty. 19. How do you feel when someone teases you? Option are happy, nice, good, sad. Answer is sad. 20. Let's play. What question mark use in this sentence? Option are question mark and full stop, comma and full stop and exclamation mark, apostrophe and full stop. Answer is apostrophe and full stop.
विषय गणित। प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भर। 1. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोन परस्परांचे टिंबटिंब कोन आहेत असे म्हणतात। उत्तर आहे कोटी कोन। 2. 9 चा तिसरा घात गुणिले 9 चा दुसरा घात बरोबर 9 चा कितवा घात। तर गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते। तर इथे घातांक आहेत 3 अधिक 2, उत्तर आलेलं आहे 5। 3. पायथागोरस सिद्धांतानुसार काटकोन त्रिकोणात टिंबटिंबचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, तो उत्तर आहे इथे कर्ण वर्ग। 4. पाय बरोबर वर्तुळाचा परिघ, तो उत्तर आहे 2r। प्रश्न दुसरा, कोणतीही 3 उदाहरणे सोडव। 1. खालील पदावली सोडव। 20 गुणिले 5 भागिले 2 अधिक 24। तर इथे आपण पदावली सोडवूया। इथे गुणाकार आणि भागाकाराची क्रिया जोडीला आलेली आहे। तर गुणाकार भागाकार जर जोडीला असतील तर डावीकडची क्रिया प्रथम करायची बोडमासच्या नियमानुसार। प्रथम आपण लिहून घेऊया। प्रथम आपण गुणाकाराची क्रिया करणार आहोत। तर 20 गुणिले 5 उत्तर येतो 100 भागिले 2 अधिक 24। आता इथे भागिले आणि अधिकची क्रिया आहे, तर प्रथम आपण भागिलेची क्रिया करणार आहोत। तर 100 भागिले 2 उत्तर येतो 50 अधिक 24। 50 अधिक 24 उत्तर येतो 74। तर पदावली किंमत आलेली आहे 74। 2. सोडव। ऋण 5 गुणिले ऋण 3 बरोबर ऋण ऋण धन उत्तर येतो 5 गुणिले 3 15। दुसरं गणित पहा, ऋण 6 भागिले 3 ऋण 6 भागिले 3 बरोबर 3 दुणे 6, एक ऋणाचं चिन्ह आहे म्हणून ऋण उत्तर आलेलं आहे ऋण 2। 3 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ काढ। तर बाजू दिलेली आहे 3 सेंटीमीटर। घनाच्या घनफळाचं सूत्र लिहूया आपण। घनाचे घनफळ बरोबर एल घन। एल म्हणजेच लांबी, म्हणजेच बाजू दिलेली आहे 3 सेंटीमीटर, म्हणजे इथं 3चा घन येणार। 3चा घन येतो 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, एकक येतो घन सेंटीमीटर। तर उत्तर आलेलं आहे घनाचे घनफळ बरोबर घनाचे घनफळ बरोबर 27 घन सेंटीमीटर। चौथं गणित पहा, सोडव। 5 भागिले 5/8 5 भागिले 5/8। आता आपण गुणाकार व्यस्त करणार आहोत। तर 5 गुणिले 8/5 गुणाकार व्यस्त केलेला आहे। ते 5 अंशाचे आणि 5 छेदाचे जातील। 5 एके 5, तर शिल्लक राहिलेले आहेत 8। उत्तर आलेलं आहे 8। प्रश्न क्रमांक 3 पाहूया। कोणतीही 2 उदाहरणे सोडव। हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे। 1. 5 किलोग्रॅम साखर 125 रुपयांना, तर 3 किलोग्रॅम साखरेची किंमत काढा। इथे 3 किलोग्रॅम साखरेची किंमत काढायची आहे। मग इथे आपण 3 किलोग्रॅम साखरेची किंमत x रुपये मानू। 3 किलोग्रॅम साखरेची किंमत x रुपये मानू। इथे साखरेचे वजन व तिची किंमत समप्रमाणात आहे। म्हणून जर 5
किलोग्रॅम साखरेला जर 125 रुपये लागत असतील तर 3 किलोग्रॅम साखरेला आपण x रुपये मानलेले आहेत। इथे आपण तिरकस गुणाकार करू तर 5 गुणिले x बरोबर 125 गुणिले 3। आता इथे आपल्याला x ची किंमत काढायची आहे। x च्या जोडीचे जे अंक आहेत ती क्रिया आहे गुणिलेची, त्यामुळे x ची किंमत काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला 5 ने भागावं लागेल आणि 5 गुणिले आहेत त्याची विरुद्ध येतील भागिले। समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 5 ने भागू। 125 गुणिले 3 भागिले 5, ते 5 आणि 5 गेलेले आहेत, उरलेला आहे x बरोबर 5 एके 5, 5 दुणे 10 उरले 2, 5 वाचा 25, शिल्लक राहिलेले आहेत 25 गुणिले 3, उत्तर आलेलं आहे 25 त्रिक 75 रुपये। म्हणजे इथे 3 किलोग्रॅम साखरेची किंमत 75 रुपये आहे। प्रश्न दुसरा, विस्तार कर। 3x अधिक 5y कंसाचा वर्ग। इथे तुम्हाला a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग हा सूत्र वापरायचा आहे। 3x अधिक 5y कंसाचा वर्ग बरोबर 3x चा वर्ग अधिक 2 गुणिले a च्या जागी 3x ठेवायचे आहेत, 2 गुणिले 3x गुणिले b म्हणजेच 5y हा फॉर्म्युला वापरायचा आहे, अधिक 5y चा स्क्वेअर वर्ग। तर 3 चा वर्ग येतो 9, x चा वर्ग येतो x वर्ग अधिक 2 त्रिक 6, 6 पंचे 30, 30xy अधिक 5 चा वर्ग येतो 25, y चा वर्ग येतो y वर्ग। तर उत्तर आलेलं आहे, विस्तार आलेला आहे 9x वर्ग अधिक 30xy अधिक 25y चा वर्ग। तर याप्रमाणे तुम्हाला विस्तार करायचा आहे। 3 कोविड बाधितांची 5 दिवसांची संख्या खालीलप्रमाणे दिलेली आहे, त्यावरून 5 दिवसांच्या कोविड बाधितांच्या संख्यांची सरासरी काढ। संख्या आहेत 132, 135, 131, 134, 138। तर इथे आपल्याला सरासरी काढायची आहे। तर सरासरीचा सूत्र आपण प्रथम लिहून घेऊया। सरासरी बरोबर दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या। आता इथे प्राप्तांक दिलेले आहेत, यांची बेरीज करायची आहे। 132 अधिक 135 अधिक 131 अधिक 134 अधिक 138 भागिले एकूण प्राप्तांक किती आहेत तर 1 2 3 4 5 आहेत। तर 132 अधिक 135 अधिक 131 अधिक 134 अधिक 138 यांची बेरीज केली असता उत्तर येते 670 भागिले 5। तर 670 ला 5 ने आपण भागूया, 5 एके 5 उरला 1, 7 घेतले 5 त्रिक 15 उरले 2, 5 चौक 20। उत्तर आलेलं आहे 134। म्हणजेच इथे कोविड बाधितांच्या संख्यांची सरासरी संख्यांची सरासरी 134 आहे। तर याप्रमाणे तुम्हाला सरासरी काढायची आहे। प्रश्न क्रमांक 4, कोणतेही एक उदाहरण सोडव। 1 सुभाषचे वय सानियाच्या वयापेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे, त्यांच्या वयाची बेरीज
33 वर्ष आहे, तर सुभाष व सानियाचे वय काढ. तर इथे तुम्हाला दिलेल्या व्यक्तींपैकी कोणाची तरी एकाचे वय एक्स मानायचे असते. तर आता एक्स मानायचा कोणाचा, इथे बहुतेक जणांची चूक होते. खूप सोपी आयडिया आहे. ज्याच्या नावाच्या पुढे पेक्षा जोडून आलेला असेल त्याचं वय हे आपण एक्स वर्ष मानूया. आता इथे पहा, सानियाच्या वयापेक्षा, म्हणजे इथे सानियाच्या वयाच्या पुढे पेक्षा शब्द आलेला आहे, म्हणून इथे आपण सानियाचे वय एक्स वर्ष मानूया. तर इथे आपण सानियाचे वय एक्स वर्ष मानू. दिलेल्या पहिल्या अटीनुसार आता इथे पहा की सुभाषचे वय सानियाच्या वयापेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे, म्हणून इथं सुभाषचे वय बरोबर सानियाचे वय आहे एक्स वर्ष, तर सुभाषचे वय सानियाच्या वयापेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे, म्हणून सुभाषचं वय येईल एक्स अधिक 3 म्हणजे 3 वर्षांनी जास्त वर्ष. आता त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष आहे. तर दिलेली जी पहिली अट आहे ती अशी आहे की त्यांच्या वयाची बेरीज म्हणजे सानियाचं वय आहे एक्स वर्ष अधिक सुभाषचं वय आहे एक्स अधिक 3 वर्ष, यांच्या वयाची बेरीज किती येते, तर 33 वर्ष येते. ते आपण समीकरणामध्ये मांडणी केलेली आहे. आता हे समीकरण आपण सोडवूया. एक्स अधिक एक्स बरोबर 2x अधिक 3 बरोबर 33. 2x तसेच ठेवूया आपण, हे अधिक 3 आहेत. समीकरणाच्या उजवीकडे नेऊया म्हणजे वजाबाकी होईल. 33 वजा 3, 2x बरोबर 33 वजा 3 उत्तर येतो 30. तर x बरोबर हे 2 गुणिले आहेत ते उजवीकडे नेऊया म्हणजे भागिले होतील. 30 भागिले 2, तर बे एके बे उत्तर येतो 15. बे के बे, बे पंचे 10, x बरोबर 15. आता इथे एक्सची किंमत आलेली आहे 15. आता प्रथम आपण सानियाचं वय लिहूया. तर सानियाचे वय बरोबर एक्स वर्ष आहे, म्हणजेच एक्सची किंमत किती आलेली आहे 15 वर्ष. आणि सुभाषचे वय बरोबर एक्स अधिक 3 वर्ष आहेत, म्हणजेच एक्सची किंमत आहे 15 अधिक 3 बरोबर 18 वर्ष. ते सुभाषचे वय 18 वर्ष आहे. आता आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे की चूक आले ते आपण स्वतः चेक करू शकतो. तर वयांची बेरीज 33 वर्ष आहे इथे. तर या दोघांचं वय आपण काउंट करूया. 15 अधिक 18 33, म्हणजे आपले उत्तर बरोबर आलेलं आहे. प्रश्न दुसरा. एका आयताचे क्षेत्रफळ 120 चौरस सेंटीमीटर आहे व आयताची लांबी 15 सेंटीमीटर आहे, तर आयताची परिमिती काढ. तर इथे आयताचे क्षेत्रफळ दिलेले आहे. तर प्रथम लिहून घेऊया आपण. आयताचे क्षेत्रफळ बरोबर 120 चौरस सेंटीमीटर व लांबी दिलेली आहे 15 सेंटीमीटर. तर आपल्या इथे आयताची परिमिती काढावी लागेल. तर आयताची परिमिती काढण्यासाठी आपल्याला लांबी व रुंदी माहीत असावी लागते, पण इथे लांबीच दिलेली आहे. तर आपण इथे क्षेत्रफळ व लांबीवरून आपण रुंदी काढणार आहोत. तर इथे आपण सूत्र लिहून घेऊया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ दिलेलं आहे 120 बरोबर लांबी आहे 15 गुणिले रुंदी काढायची आहे. तर हे गुणिले 15 आहेत, इकडे डावीकडे गेल्यावर भागिले होतील. तर 120 भागिले 15 बरोबर रुंदी 15 एके 15, 15 आठे 120. तर उत्तर आलेलं आहे रुंदी बरोबर 8 सेंटीमीटर. इथे आपल्याला रुंदी मिळालेली आहे. आता आपण परिमिती काढू शकतो. तर परिमितीचं आपण सूत्र लिहून घेऊया. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात
लांबी अधिक रुंदी किंवा 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी हा सुद्धा सूत्र वापरू शकता. आपण 2 कंसात लांबी अधिक रुंदी हा सूत्र घेतलेला आहे. हा खूप सोपा आहे. तर 2 कंसात लांबी आहे 15 अधिक रुंदी आलेली आहे 8. 2 गुणिले 15 अधिक 8 23. 23 गुणिले 2 46 सेंटीमीटर. परिमितीचे एकक सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये लिहितात. तर आयताची परिमिती आलेली आहे 46 सेंटीमीटर. विषय इतिहास. प्रश्न पहिला. खालील प्रश्न वाचा. उत्तराचा योग्य पर्याय गोल करा. 1. पुढीलपैकी कोणत्या नाण्यावर शिवपार्वतीचे चित्र होते? पर्याय आहेत अकबर, बाबर, हैदर अली, पेशव्याच्या. उत्तर आहे हैदर अली. 2. पुढीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी देवगिरी होती? तर इथे हा जो प्रश्न आहे तो संभ्रम करणारा आहे, कारण यादव राजघराण्यातील 5वा राजा भिल्लम याची राजधानी ही देवगिरी होती. आपण औरंगाबाद उत्तर केलेला आहे. 3. अमृतानुभव या ग्रंथाची रचना पुढीलपैकी कोणी केली? पर्याय आहेत संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर. उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. 4. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? पर्याय आहेत 19 मार्च 1630, 19 फेब्रुवारी 1640, 19 फेब्रुवारी 1630, 14 एप्रिल 1930. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 19 फेब्रुवारी 1630. प्रश्न 5वा. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख, PN राव. तर हे चारही पर्याय चुकीचे आहेत, कारण संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ते आपण उत्तर इथे वेगळे लिहिलेलं आहे. प्रश्न 2. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. 1. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. हे विधान बरोबर आहे. 2. न्यायाधीशाला सहजपणे पदावरून दूर करता येते. हे विधान चूक आहे. 3. शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात. हे विधान बरोबर आहे. 4. आपल्याला बेकायदेशीर अटक करता येते. हे विधान चूक आहे. 5. बाळाजी मूळचा कोकणातील होता. हे विधान बरोबर आहे. प्रश्न 3. कालरेषा पूर्ण करा. इसवी सन 1336 विजयनगर राज्याची स्थापना. बहमनी राज्याची स्थापना. उत्तर आहे इसवी सन 1347. इसवी सन 1509. उत्तर आहे विजयनगरच्या गादीवर कृष्णदेवराय बसला. मुघल सत्तेची स्थापना. उत्तर आहे इसवी सन 1526. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. शिवाजी महाराजांवर वीर माता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा. उत्तर. वीर माता जिजाबाई शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार केले. 2. संत कबीर यांच्याबद्दल तुम्हाला माहीत असलेली माहिती लिहा. उत्तर. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्यालाच ईश्वर मानले. सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाही. त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. 3. इतिहासातील विविध साधनांचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर. इतिहासातील साधनांचे एकूण 3 प्रकार आहेत. 1. भौतिक साधने. 2. लिखित साधने. 3. मौखिक साधने. भौतिक साधने किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, ताम्रपट, नाणी या साधनांचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो. लिखित साधने राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्रे, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी, तवारीख या साधनांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो. मौखिक साधने लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत असलेल्या
जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मितके यातून आपल्याला लोक जीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. 4. शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. उत्तर. महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली. मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणच्या राजवटीमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागीर देण्याची पद्धत होती. महाराजांनी ही पद्धत रद्द केली. प्रश्न 5. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. संविधान. उत्तर. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रितपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. 2. राजकीय न्याय. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत. यापैकीच राजकीय न्याय हा एक प्रकार आहे. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार असतो. विषय भूगोल. प्रश्न 1. गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. 1. हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते. पर्याय आहेत दाट, विरळ, उष्ण. उत्तर आहे विरळ. 2. पृथ्वीचा आस कललेला नसता तर टिंबटिंब. पर्याय आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती. पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्त यांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती. उत्तर आहे पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्त यांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. प्रश्न 2. पुढील तक्ता पूर्ण करा. इथे फरक दिलेला आहे. अक्षवृत्ते, रेखावृत्ते. 1. अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात तर रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात. 2. प्रत्येक अक्षवृत्ताचे माप सारखे नसते तर प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखेच असते. 3. लगतच्या 2 अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते तर लगतच्या कोणत्याही 2 रेखावृत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखे नसते. 4. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात तर रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात. प्रश्न 3. साखळी पूर्ण करा. तर या ठिकाणी जलचक्राची आकृती दिलेली आहे. तर खाली दिल्याप्रमाणे तुम्हाला गाळलेल्या जागी उत्तरे लिहायची आहे. प्रश्न 4. खालील नकाशाचे निरीक्षण करा व त्यासाठी योग्य सूची तयार करा. तर खाली महाराष्ट्र राज्याचा प्रमुख वाहतूक मार्ग असा नकाशा दिलेला आहे. त्याची तुम्हाला सूची तयार करायची आहे. तर खाली दिल्याप्रमाणे तुम्ही सूची तयार करू शकता. खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे बहुरेषालेख तयार करा. तर या ठिकाणी ठिकाणं, त्यांचे कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये तसेच किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये दिलेले आहे. या माहितीच्या आधारे तुम्हाला बहुरेषालेख तयार करायचा आहे. तर शेजारी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आलेख पेपरवर सुंदर असा बहुरेषालेख तयार करायचा आहे. व्यवस्थितरित्या प्रमाणसुद्धा द्यायचे आहे. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. तुम्हाला कोणतेही 2 कारणे लिहायची आहेत. 1. मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. उत्तर. मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. या प्रदेशात सरासरी 250 ते 2500 मिलीमीटर पाऊस पडतो. या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस असते. हिवाळ्यातील तापमान सुमारे 15 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस असते. मोसमी प्रदेशातील ही पर्जन्याची व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात.
2. ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो? उत्तर, दोन्ही ध्रुवीय प्रदेशांत वर्षभर तापमान 0°C पेक्षाही कमी असते, त्यामुळे तेथील हवा थंड असते. परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात, म्हणून ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो. 3. पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो. उत्तर, वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यांच्यापासून विविध उत्पादने घेणे, त्यांचा विविध कामांसाठी वापर करणे व आपला उदरनिर्वाह चालवणे या गोष्टी पशुपालनामुळे शक्य होतात, म्हणून पशुपालन व्यवसाय हा शेतीला पूरक ठरतो. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. 1. नकाशाची अंगे कोणती? उत्तर, नकाशाची अंगे पुढीलप्रमाणे आहेत. 1. नकाशाचा हेतू. 2. नकाशातील प्रदेश. 3. नकाशाचे प्रमाण. 4. सांकेतिक चिन्हे व खुणा. 2. हवेची अंगे कोणती? उत्तर, तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता, वृष्टी इत्यादी हवेची मुख्य अंगे आहेत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.